नमस्कार. आज आपण स्किनवर येणारी ॲलर्जी किंवा खाज किंवा पित्त, बरेचसे जण त्याला म्हणतात, याच्याबद्दल माहिती बघूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते थंड हवा किंवा गार हवा शरीरावरती लागल्यामुळे, फॅनची, AC ची हवा ही लागल्यामुळे जनरली शरीरावर ते पित्त येतं किंवा ते खाज आल्याप्रमाणे, लाल चट्टे पडल्याप्रमाणे किंवा गोल गोल चट्टे उभारल्याप्रमाणे जे शरीरावरती खाज येण्याची जी ॲलर्जी तयार होते, त्याला हे थंडावा फार कारणीभूत ठरतो. जसं की गाडीवरून लांबून थंड हवेत खूप जोरात वेगात येण्यामुळेही त्वचेवर ते उद्भवतं. कधीकधी थंड पाण्याच्या आंघोळीमुळेही त्याचा त्रास होतो. थंड पाण्याने आंघोळ केल्यावरही शरीरावर पित्त येतं. म्हणून थंडाव्यात जाणं, थंड हवा लागणं हे थोडंसं टाळायला पाहिजे. उन्हातही जास्त वेळ आपण जर थांबलो तरी पण ते पित्त कधीकधी शरीरावर उठतं. पचायला जड पदार्थ म्हणजे चीज, पनीर, नॉनव्हेज किंवा असे जे पचनास जड असलेले पदार्थ वारंवार खाण्यात आले तर त्याच्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होतो. आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, डोसा, ढोकळा ह्याचं अतिसेवन करणं, बेसनाचा पदार्थ, वडा, भजी, शेव, फरसाण असे जे पदार्थ आहेत ते खाल्ले की लगेच दुसऱ्या दिवशी त्या पेशंटला त्वचेवरती खाज यायला सुरुवात होते. जळजळीत अन्न, मसाले जास्ती खाणं ह्याच्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होतो. त्याच्यानंतर मांसाहार किंवा तिखट पदार्थ, गरम शरीराला होतील असे पदार्थ खाण्यानेही पित्त शरीरावरती येतं. ह्याला जर थोडासा उपाय सुचवायचा असेल तर आपल्याला कुळीथ म्हणून किंवा हुलगे म्हणून जे धान्य असतं, द्विदल प्रकारचं कडधान्य जे आपण म्हणतो, त्याचं काढा किंवा त्याचं वरण आपल्याला खाल्ल्याने थोडासा उपशय त्याच्यामध्ये मिळतो. त्याच्यानंतर कारल्याची भाजी काही जणांना थोडीशी मदत करायला उपयोगी ठरते. काही जणांना त्याचा उपयोग होत नाही, पण काही जणांना त्याचा छान उपयोग होतो. त्याच्यानंतर कोकम जे आहे, हे आंबट असूनही पित्त कमी करणारं आणि खाज कमी करणारं, नित्यसेवनीय म्हणजे रोज आपण त्याचं कोकमाचा कोळ करून किंवा कोकमाचं सरबत जे असतं ते जर आपण सेवन केलं तर ही जी पित्त शरीरावरती येणारी ॲलर्जी ही कमी राहायला मदत होते. वरील सगळी जी कारणं आहेत ती जर आपण कमी ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला ही खाज, ॲलर्जी कमी राहायला नक्की मदत होते. धन्यवाद.